राजकारणामध्ये नोटिसा या अचानक जन्माला येत नाहीत. त्या अनेकदा अंतर्गत कलह, खदखद, असूया याचं स्वरूप असतात. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या निवडीवरती राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी घेतलेला कायदेशीर आक्षेप हा केवळ एका नोटिशीचा विषय नाहीये. हा पक्षाच्या अंतर्गत वातावरणाचा, नेतृत्वावरील विश्वासाचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संघटनात्मक व्यवस्थेमधील हालचालींचा संकेत आहे. वरवर पाहता हा कायदेशीर वाद वाटत असला तरीही या नोटिशीने एक मोठा प्रश्न उपस्थित केलेला आहे. तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं सुरू काय आहे. हा केवळ प्रक्रियेवरील आक्षेप आहे की अजितदादा यांच्या पश्चात दबून राहिलेली खदखद आहे, जी आता पहिल्यांदाच उघडपणे समोर येत आहे. याच अनुषंगाने आज आपण सविस्तर बोलणार आहोत. नमस्कार, मी सायली नलवडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाईज. अजितदादा पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस ही एका नव्या टप्प्यावरती येऊन उभी राहिली आहे. पक्षाचं नेतृत्व बदललं, जबाबदाऱ्या देखील बदलल्या आणि संघटनेसमोर स्वतःला नव्यानं उभं करण्याचं, सिद्ध करण्याचं आव्हान निर्माण झालं. अशा संक्रमणाच्या काळात सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे कार्यकर्त्यांचा विश्वास टिकवून ठेवणं, त्यांचं मनोबल वाढवणं आणि नेतृत्वाबाबत कोणताही संभ्रम निर्माण न होऊ देणं. मात्र आज पक्षाच्याच राष्ट्रीय सचिवांनी पक्षाध्यक्षांच्या निवडीवरती प्रश्न उपस्थित केल्यामुळे हा वाद केवळ एका नियुक्तीचा राहिलेला नाहीये. उलट पक्षातील संवाद, निर्णय प्रक्रिया आणि नेतृत्वाच्या स्वीकारार्हतेवरती चर्चा सुरू झालेली आहे. या सगळ्या घडामोडीत सर्वाधिक लक्ष हे सुनेत्रा वहिनी पवार यांच्या भूमिकेकडे लागलेलं आहे. पक्षाध्यक्ष म्हणून ही त्यांची पहिली मोठी राजकीय परीक्षा देखील मानली जाऊ शकते, कारण त्यांना केवळ या कायदेशीर नोटिशीला उत्तर द्यायचं नाहीये, तर पक्षातील प्रत्येक स्तरावरती नेतृत्वाविषयीचा विश्वास देखील त्यांना दृढ करायचा आहे. कोणत्याही पक्षामध्ये नेतृत्वाला अधिकार हा फक्त पदामुळे मिळत नाही, तो कार्यकर्त्यांच्या स्वीकारतेतून निर्माण होत असतो. त्यामुळे या संकटातून त्या केवळ अध्यक्ष म्हणून नव्हे तर नेतृत्व म्हणून किती प्रभावीपणे उभ्या राहतात यावरतीच पक्षाची पुढची दिशाही अवलंबून असणार आहे. याच वेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष असणारे प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्यही तितकंच महत्त्वाचं ठरतं. त्यांनी स्पष्टपणे मान्य केलं की पक्षात सुधारणा करण्याची गरज आहे. ही कबुली जरी वास्तववादी असली तरी त्यातून एक प्रश्न स्वाभाविकपणे निर्माण होतो. तो म्हणजे राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून संघटनात्मक जबाबदारी त्यांच्याही खांद्यावर आहे. मग सुधारणा आवश्यक आहे हे ते मान्य करत असतानाच प्रत्यक्षात सुधारणा घडवून आणण्यासाठी आवश्यक पुढाकार घेताना का दिसत नाहीत ते. आणि समस्या मान्य करणं ही सुरुवात असते, पण त्या सोडवण्यासाठी कृती करणं ही नेतृत्वाची खरी ओळख असते. त्यामुळे त्यांच्या या विधानामधून पक्षातील अडचणींची कबुली मिळते, मात्र त्या दूर करण्यासाठीची ठोस संघटनात्मक रणनीती अद्याप स्पष्ट दिसत नाहीये. या संपूर्ण घडामोडीत आणखीन एक राजकीय संदर्भ आहे जो दुर्लक्षित करून चालणार नाहीये. काही दिवसांपूर्वी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली होती. त्या भेटीने राजकीय वर्तुळामध्ये अनेक तर्कवितर्कांना उधाण देखील आलं होतं. भेटीचा अधिकृत अजेंडा समोर आला नसला तरीही आज राष्ट्रवादीत निर्माण झालेल्या अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवरती त्या भेटीकडे पुन्हा नव्यानं पाहिलं जात आहे. पक्षांतर्गत असणारे मतभेद, संघटनात्मक प्रश्न आणि नेतृत्वावरील विश्वास या मुद्द्यांवरती काही चर्चा झाली होती का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. शरद पवार हे संघटनात्मक संकटावरती संवादातून मार्ग काढणारे नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे या घडामोडींमध्ये शरद पवार यांची काही भूमिका आहे का किंवा काय असेल याकडेही राजकीय वर्तुळामध्ये लक्ष लागलेलं आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या भूमिकेवरतीही आता चर्चा सुरू आहे. अधिक प्रश्न निर्माण देखील झालेत. अजितदादा पवार यांच्या पश्चात पक्षाची संघटना नव्यानं उभी करणं, राज्यभर दौरे करून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणं आणि जिल्हा, तालुका पातळीवरती पक्ष अधिक मजबूत करणं ही प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची प्राथमिक जबाबदारी होती. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यव्यापी संघटनात्मक हालचाली या अपेक्षित वेगाने झालेल्या दिसत नाहीयेत, अशी भावनाही पक्षातील काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. जर संघटनात्मक संवाद अधिक प्रभावी झाला असता तर आज ही परिस्थिती टाळता आली असती का, हा प्रश्न देखील आता या निमित्तानं निर्माण होत आहे. प्रफुल्ल पटेल यांनी पक्षात अस्वस्थता आहे हे सार्वजनिकरित्या मान्य केले. हा या संपूर्ण घडामोडीतील सर्वात महत्त्वाचा राजकीय मुद्दा ठरतोय. कोणत्याही पक्षात वरिष्ठ नेते अशी भाषा सहज वापरत नाहीत. त्यामुळे या विधानातून पक्षात केवळ व्यक्तिगत नाराजी नाही तर काही व्यापक संघटनात्मक प्रश्न निर्माण झाले आहेत असा अर्थ निघतो. ही अस्वस्थता ही निर्णय प्रक्रियेबाबत आहे की नेतृत्वाच्या शैलीबाबत आहे की संवादाच्या अभावामुळे निर्माण झाली आहे की पदाच्या असूयेतून आहे.
याचं उत्तर हे पक्ष नेतृत्व असणाऱ्या सुनेत्रा वहिनी यांना शोधावं लागणार आहे. या नोटिशीचा सर्वात मोठा परिणाम हा तळागाळातील कार्यकर्त्यावरती होण्याची शक्यताही अधिक आहे. कारण कार्यकर्ता हा नेतृत्वाकडे स्पष्ट दिशा, स्थैर्य आणि आत्मविश्वासाची अपेक्षा ठेवत असतो. पण जेव्हा पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वावरतीच प्रश्नचिन्ह निर्माण होतं किंवा प्रश्न उपस्थित होतात, तेव्हा संभ्रम देखील निर्माण होणं अगदी स्वाभाविक असतं. अशा वातावरणाचा परिणाम हा संघटनात्मक कामकाजावरती, नव्यानं कार्यकर्त्यांच्या सहभागावरती आणि आगामी राजकीय धोरणांवरती, निर्णयांवरती नक्कीच होऊ शकतो. मात्र या संपूर्ण प्रकरणाकडे आणखीन एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे. वेगळ्या म्हणजे राजकीय दृष्टिकोनातून, की राष्ट्रवादी काँग्रेस आता व्यक्तिकेंद्रित नेतृत्वातून संस्थात्मक नेतृत्वाच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे. अशा या संक्रमणाच्या काळामध्ये मतभेद होणं हे अगदी स्वाभाविक असतं. पण त्या मतभेदांचं व्यवस्थापन कसं केलं जातं हेच नेतृत्वाचं खरं मोजमाप ठरतं. त्यामुळे ही नोटीस ही केवळ अध्यक्षपदावरील आक्षेप नाहीये, तो नव्या नेतृत्वाच्या स्वीकारार्हतेची पहिली मोठी परीक्षा आहे. ही नोटीस न्यायालयात लढली जाईल, पण तिचे राजकीय परिणाम न्यायालयात ठरवणार नाहीयेत. ते ठरवेल ते म्हणजे पक्षाचं नेतृत्व. सुनेत्रा पवार यांना विश्वास अधिक दृढ करावा लागेल, प्रफुल्ल पटेल यांना सुधारणा प्रत्यक्षात उतरवाव्या लागतील आणि सुनील तटकरे यांना संघटना पुन्हा जोमाने उभी करावी लागेल. कारण राजकारणात संकट नोटिसांमुळे निर्माण होत नाहीत, संकट निर्माण होते तेव्हा जेव्हा नोटिसीमागचे प्रश्न दुर्लक्षित केले जातात. म्हणूनच आजचा हा नोटीस बॉम्ब हा राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा ठरतो की आत्मपरीक्षणामधून नव्यानं उभं राहण्याची संधी ठरतो, हे येणाऱ्या काळामध्ये पक्षाचं नेतृत्व कोणती पावलं उचलतं यावरती निश्चितच अवलंबून असेल. आणि शेवटी एकच प्रश्न, तुमच्या मते ही नोटीस केवळ एका पदावरील कायदेशीर आक्षेप आहे की राष्ट्रवादीत मोठ्या राजकीय बदलाची सुरुवात? आणि आणखीन एक, या सगळ्यामध्ये शरद पवारांची भूमिका काय? तुमचं मत नक्की कमेंटमध्ये लिहा. अशाच सखोल आणि निपक्षी राजकीय विश्लेषणासाठी विश्लेषण वाइब या आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.